मानधनाच्या वाढीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी आयटकच्या वतीने आशा सेविकांसाठी जेल रोड येथे जेलभरो आंदोलन करण्यात आलं आहे। आंदोलनात शेकडो आशा सेविका सहभागी झाल्या होत्या। यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात आशा सेविकांनी घोषणाबाजी देखील दिल्या आहे। यावेळी आंदोलनकर्त्या आशा सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली। कामगार विरोधी चारही कायदे रद्द करा, 8 तासांचा कामाचा दिवस ठेवा, किमान वेतन व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करा, गटप्रवर्तक व आशा सेविका यांच्या मानधनात तात्काळ वाढ करा, गटप्रवर्तक व आशा सेविकांचं सेवानिवृत्ती वय 65 करा, आशा सेविकांना शासकीय सेवेत सामावून घ्या यांसह विविध प्रकारच्या मागण्यासाठी आशा सेविकांनी आयटकच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन केले आहे। आशा गटप्रवर्तक शाखासाठी आम्ही सगळे आशाताई आणि आम्ही सगळे गटप्रवर्तक शासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, मागण्या मांडण्यासाठी आलेलो आहे। आमचं जे आशा गटप्रवर्तक जे आम्ही 2009 पासून लागलेले आहेत, त्याच्यानंतर 2017 पर्यंत आम्हाला शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याची ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला 2017 पासून वगळण्यात आलेला आहे। शासनाने हा आमच्यावर अन्याय केलेला आहे। तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्ही तळागाळात आम्ही पण आशांकडनं कामं करून घेतो आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागतं आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्यांच्याकडनं सक्सेस करून घेतो। तरी पण बाकीच्या लोकांना त्यांनी कंत्राटी कर्मचारी म्हणून 10 वर्षाचा GR मंजूर केला आणि आमचा जो 10 वर्षाचा जे हे होतं त्याच्यात आम्हाला वगळण्यात आलं आहे। शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं। कामगार कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आयटकने जेलभरो आंदोलनाची हाक दिली असून त्या अनुषंगाने धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आज जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे। जेलभरो आंदोलनाच्या मागण्या अशा आहेत, आशा व गटप्रवर्तक यांचं शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावं। केंद्र शासनाने 2018 पासून मोबदला मानधनात वाढ केली नाही, ती मानधन वाढ करण्यात यावी। पेन्शनचा कायदा व्हावा। मागण्या घेऊन आम्ही आज रोजी आयटकच्या झेंड्याखाली आयटक संलग्न कामगार संघटना तसेच CI2 आंदोलन करीत आहोत आणि जेलभरो आंदोलन आज आम्ही करीत आहोत।